पुढारी न्यूजच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित महाराष्ट्र समिटमध्ये माजी मंत्री आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र विकासाची काय रूपरेषा मांडली आहे ते देखील पाहूयात। भाजपाचे सारंग साठेंशी बोलत होते आदित्य ठाकरे। मी शेवटचा फक्त शब्द ऐकला आणि ते आदित्य ठाकरे त्याला सारंगला म्हणाले की आता सिटिंग कॉमेडीचे दिवस आहेत। तर काय काय प्रकार आहे, सिटिंग कॉमेडी का सुरू आहे सध्या महाराष्ट्रात? तुम्ही थोडं आता मला माहित नाही याच्यानंतर सत्तेतले काही लोक येतील की नाही, नाहीतर दोन स्टँडअप कॉमेडीमध्ये अंतरच राहिलं नसतं। तर म्हणून मी बोललो की कारण राजकारण आलं जे आता चाललंय महाराष्ट्रामध्ये ते साधारणपणे कॉमेडीपेक्षा काही कमी नाहीये। आणि मला वाटतं ही परिस्थिती ठीक आहे, गंमत जम्मत म्हणून आपण त्याच्यावर असं भाष्य करू शकतो, टिप्पणी करू शकतो, पण हीच थोडी अपेक्षा आहे। आता गणरायाकडे हीच प्रार्थना आहे की कुठेतरी पुढच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये राजकारण सुधारेल, ही अशी प्रार्थना आहे। पण मग आदित्य ठाकरेंसाठी सध्या गेल्या काही दिवसात ठाकरे ब्रँड बद्दल चर्चा सुरू आहे आणि आपण आता जिथे मुलाखत चाललेली पण तुम्हाला सांगतो हे ब्रँड बद्दल चर्चा इतर लोक करतात, आमच्या मनात कधीही नसतं असं ब्रँड किंवा आडनाव किंवा काय। आम्ही जे आजोबांकडून किंवा पंजोबांकडून जे शिकलेलो की काम करत राहा, लोकांची सेवा करत राहा, ते करतोय। काही काही लोक असतात 56 इंच वगैरे करून दाखवतात, आम्ही तसं नाही, आम्ही नम्रपणे फिरत असतो। आलेले आहेत आता हे फलंदाज आता क्रीजवरती सेट झालेले, आता पुढचे आता सगळे सुरू होतील। होय, पण एक आहे, जेव्हा जावेद मियांदाद घरी येतो तेव्हा आम्ही त्यांना पण सांगतो की क्रिकेट पाकिस्तान शिवाय सोबत खेळू शकणार नाही, पाकिस्तान सोबत क्रिकेट नाही। याला म्हणतात आदित्य ठाकरे। आता म्हणजे माझा पुढचा प्रश्न जज करून द्या। आता हे त्यांना माहित होतं ऑब्व्हियसली की सध्या कॉन्ट्रोवर्सी कोणती सुरू आहे, तीच चालू आहे। कारण त्यांनी टीका केली की भारत पाकिस्तान मॅचेस का खेळवल्या जात आहे ऑपरेशन सिंदूर नंतर। त्यामुळे सध्या जावेद मियांदादवरती ते जुना किस्सा काढला जातोय, मातोश्रीवरती आले होते। आता हा प्रश्न मी विचारणार, पण लगेच उत्तर देऊन टाकायचं। थोडं माइंड रिडिंग आता शिकलोय मी, पण हे माइंड रिडिंग माइंड रिडिंग 2.5 वर्षापूर्वी शिकलो असतो तर गुवाहाटीला कुठच्या मार्गे जात होते ते पकडलं असतं। आदित्य, आपण जिकडे आता या मंचावरती आहोत त्या मंचाच्या बाजूलाच तो ऐतिहासिक सोहळा झाला होता। आपण वरळी डोमच्या इमारतीत या परिसरात आहोत आणि तिकडे ती ऐतिहासिक दृश्य सगळ्यांनी बघितली। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकमेकांना आलिंगन देत आहेत, दोघांनी एकत्र सभा संबोधित केली। तुम्ही आणि अमित यांची सुद्धा एकत्र फोटो आम्ही पाहिले। ठीक आहे, आता आमच्यासाठी दोघं एकत्र येत आहेत, पण वाटतं हे फार महत्वाचं आहे आणि ते आपल्याला वातावरण निश्चितपणे, जर आता मी ठामपणे काही सांगणार नाही कारण परत हेडलाईन बनेल, पण दोन्ही भावांनी ठरवलं तर ते आपल्याला दिसेल पुन्हा एकदा। आता या क्षणी म्हणजे शिवसेना आता त्याला तुम्ही फुटलं म्हणा, काय जास्ती सिक्रेट्स बाहेर आणत नाहीत। तर मी म्हणतोय की आताच्या शिवसेनेच्या आवाज, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे मर्यादित नगरसेवक आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, पण जे काही आहे ते आहेत। मनसेकडे आता काही नाहीये। पण जेव्हा निवडणुकीला सामोरं झालं, अक्रॉस द टेबल तुम्हाला बसून तुम्हाला जागांचं गणित मांडावं लागेल, तेव्हा प्रश्न, जो क्लासिक प्रश्न भाजप शिवसेना युतीच्या वेळी सुद्धा होता, मोठा भाऊ कोण, लहान भाऊ कोण, तर हे नॅरेटिव्ह असेल का कदाचित आम्हाला दृष्टीच बदलावी लागेल? मला वाटतं ते तुम्हाला दिसेल की दोघांकडे प्रत्येक शहरामध्ये महापौर असतील, एवढं तुम्हाला मी शब्द देऊ शकतो। प्रत्येक शहरामध्ये महापौर असतील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल किंवा मनसे असेल किंवा इतर जे कोणी आमच्या सोबत असतील, कारण लोकांची ताकद जर वोट चोरी बाजूला ठेवली तर अजूनही दिसतं। त्यावेळी पण महाविकास आघाडीचा विजय झाला असता आणि आता देखील आम्ही ज्या सत्य मार्गाने चाललेलो आहे, सत्यमेव जयते ज्याला पकडून, सगळीकडे आपण पाहाल प्रत्येक शहरात या दोन्ही बंधूंना चांगलं बहुमत मिळेल। एक विशेष म्हणजे राज ठाकरे आता परवाच त्यांनी विधान असं केलं की 2014 पासून स्वतःचं अपयश झाकण्यासाठी हे सगळं वोट मॅनेजमेंट वगैरे होतंय। हे मोठं विधान होतं, कारण मधल्या काळात शिवसेनेची भूमिका वेगळी झाली होती, 2019च्या नंतरच व्हायला लागली होती। पण राज ठाकरेंनी सपोर्ट पण केलेला आहे, विरोधात उमेदवार देणार नाही किंवा थेट सपोर्ट केलेला आहे। ते सुद्धा म्हणतात की 2014 पासून हे सुरू आहे। या विधानाकडे काय की गेल्या 20 वर्षामध्ये असेल, गेल्या 10 वर्षामध्ये असेल, कोणाची भूमिका कुठे होती, कोण कोणाच्या बाजूने होतं, मागच्या याच्यात आता जाणं काही गरजेचं नाहीये, कारण त्याच्यात अडकून राहणं हे किती महाराष्ट्र हिताचं आहे, किती मराठी हिताचं आहे, किती आपल्या राज्याचं हिताचं आहे, मला वाटतं हा विचार करणं तर जास्ती गरजेचं आहे। महाराष्ट्र हित, देश हित, समाज हित पाहणं गरजेचं आहे। कोण कोणासोबत होतं, कोण कोणाच्या बाजूने बोललं होतं, कोण कोणाच्या विरुद्ध बोललं होतं, राजकारणात हे बोलत असतात। ॲज लॉंग ॲज प्रिन्सिपल्ड तुम्ही तो स्टँड घेता की नाही, माझ्यापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे आणि मी महाराष्ट्रासाठी हे करत आहे, माझ्यापेक्षा देश मोठा आहे, मी देशासाठी करत आहे, मला वाटतं जर तसं होत असेल तर चांगलंच आहे। महाराष्ट्र हित मोठं असेल तर जेव्हा विधिमंडळामध्ये उद्धव ठाकरेंना संबोधून सीएम म्हणतात की असं काही नाही, तुम्ही सुद्धा इथे असू शकता, असं 2-2 वेळा ते म्हणतात आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आत्ताच्या पार पडलेल्या अधिवेशनात, त्याचा अर्थ काय घ्यायचा? नाही, ते पुन्हा येईन 3दा बोलले होते ना, हे फक्त 2दा बोलले, तिसऱ्यांदा बोलल्यानंतर आपण बोलू।
पण मी जसं म्हणतो तसं की राजकारणात ते जे क्लासिक बघा म्हटलं परत जातं, बातमी मिळेल सर्व दरवाजे उघडे आदित्य ठाकरेंनी दिले संकेत. आहेत की नाहीत, मग आहेत की नाहीत, दरवाजे उघडे आहेत की नाहीत. तो तर दिसतोय मला उघडा तिकडचा. पण तिकडनं फडणवीस येण्याची शक्यता आहे आणि खरंच येणार आहेत. ते आले तर तुम्ही काय करणार? स्वागतच करीन ना, म्हणजे ह्या बाजूला तुम्ही बोलताय बरोबर आहे. मी एक्झॅक्टली तेच म्हणतोय. आपल्या कोणती बाजूला. बाजू आहे ते सोडून द्या. तुमच्या बाजूला मी कुठे, तुमच्या बाजूला तुम्ही करणार की म्हणजे नाही? तुम्ही सांगता ते विरोधी पक्ष देतात. ते म्हणताय की तुम्ही आमच्या आता बाजूला. कदाचित कॅबिनेटमध्ये खूपदा त्यांना तीच पक्षाची भूमिका मांडायला लागते, विरोधी पक्षाची. आदित्य ठाकरे यांना गेली 2 दशकांमध्ये म्हणजे युवा सेना स्थापन झाली तेव्हापासून म्हणजे मला ती दृश्य आठवत आहेत. शिवाजी पार्कवरती जेव्हा युवा सेनेची स्थापना झाली आणि स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांनी तलवार दिली होती, त्यानंतर आदित्य ठाकरेंचा जेव्हा प्रवास पाहता येतो त्यावेळी जो शार्पनेस, द शार्पनेस आणि जे शिवसेनेमध्ये म्हणजे कदाचित ते थोडे ऑफेन्सिव्ह होतील, पण शिवसेनेमध्ये जो बघायला मिळत नाही असा युक्तिवादामधला मजबूतपणा जो अनेकांकडे होता, नाही याच्याला भाग नाही, तो या नव्या पिढीमध्ये बघायला मिळतो. हे कौतुकास्पद गोष्ट आहे. अडचणीत आणू नका. पण या पार्श्वभूमीवरती मग जसं या बाबतीची संदिग्धता, आता उदाहरणार्थ मुख्यमंत्र्यांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी तुम्हाला फोन, शरद पवारांनी फोन केला आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंना सुद्धा फोन केलेला आहे. याकडे तुम्ही कसं पाहताय? नाही, आता दोघांनी उत्तर तर दिलेलं आहे. जे उत्तर त्यांना मिळणं अपेक्षित होतं तेच मिळालेलं आहे. पण तुम्ही जो मगाचा प्रश्न एक विचारलात की तुम्ही त्या बाजूला जाऊ शकता का किंवा मनोमिलन पुन्हा एकदा होऊ शकतं का, तर मला सांगतो ह्याच्यात 2-3 गोष्टी आहेत. काही ठिकाणी भाजपने जी आपली विचारधारा सोडलेली आहे, जसं मी मगाशी क्रिकेटचा उल्लेख केला, अनेकदा ते आमच्यावर आरोप करतात की तुम्ही विचारधारा सोडली, हिंदुत्व सोडलं. हिंदुत्व हे त्यांचं हिंदुत्व आणि आमचं हिंदुत्वामध्ये खूप मोठं अंतर आहे, खूप मोठा फरक आहे. तरी देखील आम्ही एकमेव पक्ष होतो जो काँग्रेससोबत जाऊनही अयोध्येला 3दा जाऊन आलेलो आहे. तेव्हा आम्ही सांगितलं होतं पहिले मंदिर फिर सरकार. हे सगळं होत असताना मॉब लिंचिंग असेल वगैरे ह्याच्या विरुद्ध आम्ही बोललेलो आहे. पण जे आता भाजपने आपली भूमिका बदललेली आहे, खरोखर भाजपा सत्तेत असती, खरी भाजपा सत्तेत असती तर कदाचित पाकिस्तानबरोबर क्रिकेट त्यांनी खेळायला नाकार दिला असता. पण कदाचित कुठेतरी बीसीसीआयचं भाजपवर काही दबाव आहे का, बीसीसीआयचं काही जास्ती वजन पडते का भाजपवर, हा एक विचार करणं गरजेचं आहे. बीसीसीआयची लालच किती होते का पैशांसाठी, हा एक विचार करणं गरजेचं आहे. पण आम्ही तर भूमिका बदललेली नाही. पाकिस्तानबरोबर जोपर्यंत त्यांचे आतंकवादी हमले थांबत नाहीत तोपर्यंत आम्ही क्रिकेट खेळू देणार नाही आणि खेळणार नाही. ही भूमिका आपल्या देशाची असायला पाहिजे, सगळ्यांचीच आहे. पण दुसऱ्या बाजूला परत मुंबईचा जरी विचार केला, ज्या पद्धतीने अदानी समूह धारावी गिळायला निघालेला आहे. कालच आम्ही कोळीवाड्यात होतो, त्याच्या आदल्या आठवड्यात आम्ही कुंभारवाड्यात होतो. धारावीमध्ये जी भीती आहे, मुलुंडमध्ये आहे, विक्रोळीमध्ये आहे, कुर्ल्यामध्ये आहे, घाटकोपरमध्ये आहे, ज्या प्रकारे जवळपास 1600-1700 एकर अदानी समूहाला फुकटात दिलेले आहेत. मुंबई इज नॉन निगोशिएबल, महाराष्ट्र इज नॉन निगोशिएबल. तुम्ही असेच जर सगळ्यांच्या घशात मुंबई किंवा महाराष्ट्र टाकायला लागलं तर हे चालणार नाही. आम्ही जरी गेलो तरी हा एक विरोध असणारच आहे. आणि म्हणून जोपर्यंत ह्या काही गोष्टी स्पष्ट होऊ शकत नाही, ज्यांनी आपलेच धोरणं सोडलेली आहेत किंवा मुंबई विकायला काढली, त्यांच्यासोबत कसा हात मिळू शकतो आम्ही? शेवटचे 1-2 प्रश्न मी अर्थातच महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरतीच घेईन की आत्ताचं चित्र कसं सेट झालं असं तुम्ही पाहताय. गेली 2-2.5 वर्षापेक्षा 2017 पासून नंतर निवडणुकाच झालेल्या नाहीयेत, प्रशासक आहेत. आता महाराष्ट्रातलं आणि खास करून मुंबईतलं चित्र तुम्ही कसं पाहता? मला वाटतं मुंबईचं चित्र आपल्या सगळ्यांना दिसतंय. साधारणपणे आता आपण कुठेही फिरलो तरी जे 2 वर्ष सांगत होते की आता पुढच्या 2 वर्षात खड्डे दिसणार नाहीत, मुंबई खड्डेमुक्त होणार, आम्ही कॉन्क्रीट लावलेलं आहे, कुठचाही रस्ता खड्डेमुक्त झालेला नाहीये. आणि आपण आता सगळीकडे पाहाल, सगळीकडे जे काही तुम्हाला दिसत आहे तो भ्रष्टाचार दिसत आहे. फुटपाथ चाललेला नाहीयेत, झाडांचं कटिंग वेळेवर झालेलं नाहीये. काल परवाकडे रिपोर्ट पाहिला, झाडं लावण्याची जी गोष्ट आहे गेल्या 3 वर्षात सगळ्यात कमी झालेली आहे. ओपन स्पेस राहिलेली नाहीये. कोस्टल रोडवर मागचं सरकार होर्डिंग लावणार होती. रस्ते असतील, तुम्ही वाकोल्याचा ब्रिज बघा केवढा भयानक होता. SCLRचं 15 दिवसापूर्वी उद्घाटन झालंय आणि मागच्या आठवड्यात पुन्हा एकदा रिपेअरसाठी बंद केलेलं आहे. म्हणजे हे सगळं काय चाललंय? बरं, कोकणवासी जे कोकणात जातात आता गणपतीला, अनेक लोकांनी बसेस सोडलेत, हजारो बसेस गेलेत, काही लोक त्याच्यात अजून काही गोष्टी देत आहेत. पण हे सगळं देत असताना मला वाटतं त्याच्यासोबत लेपाची पण डब्बी देणं गरजेचं आहे, कारण पाठ दुखायचे सगळ्यांचे आता प्रकार होणार आहेत. एवढा भयानक तो मुंबई गोवा महामार्ग झालेला आहे. आम्ही गेले 11 वर्ष ऐकतोय की 2 वर्षात आता मुंबईचे रस्ते किंवा देशातले रस्ते अमेरिकेसारखे होतील. कदाचित अमेरिका थोड्या दिवसांनी आपल्यासारखे होईल. आज गडकरी या कार्यक्रमात म्हणाले की 1 वर्षात महाराष्ट्रातले रस्ते अमेरिकेसारखे होतील. आज आमच्या कार्यक्रमात म्हणाले. स्टँडअप कॉमेडीमध्ये होतं ते. तुम्ही मला सांगा ना, आता गडकरी साहेब पण गेले 11 वर्ष आपल्या देशात त्याच खात्यावर आहेत.
गेले 11 वर्ष आपले रस्ते आता आपण पाहतोय, मुंबई गोवा महामार्ग 11 वर्ष बनतोच आहे. प्रत्येक वर्षी पीडब्ल्यूडी मंत्र्याला पाठवतात, सांगतात आता डिसेंबरपर्यंत सगळं नीट होणार. 1 डिसेंबर गेला, दुसरा 11 डिसेंबर गेला, काही नीट झालं नाहीये. त्याचसोबत मुंबई नाशिक महामार्ग बघा, मुंबई अहमदाबाद ज्याच्यावरनं हे पळाले होते तो महामार्ग बघा, तुम्ही मुंबई नागपूर हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग बघा. मला 1 किलोमीटर दाखवा जिथे सपाट रस्ता आहे, 1 किलोमीटरही असं नाहीये. आणि हे सगळं भ्रष्टाचार सगळीकडे कुठे कुठे आता नाहीये. दवाखान्यात औषधं आहेत का, मेडिकल कॉलेजमध्ये पुरेसा रक्ताचा साठा आहे का, एक्सरे फिल्म्स आहेत का, सगळीकडे बट्ट्याबोळ करून ठेवलेलं आहे. आणि राजकारण आणि राज्य हे कसं चालवायचं, किती खालच्या पातळीवर न्यायचं, त्याचं उदाहरण आता ह्या सरकारने म्हणजे महायुती सरकारने दिलेलं आहे. शेवटचा प्रश्न मुंबई महापालिकेच्या अनुषंगाने, म्हणजे बाकीच्या महापालिका महत्वाच्या आहेत, पण ठाकरे म्हणजे मुंबई म्हणजे ठाकरे मानलं जातं. मुंबई महापालिकेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा की महाविकास आघाडीतल्या तीनही पक्षांचा सेक्युलर तिरंगा? मला वाटतं दोघांमध्ये काही अंतर राहिलेलं नाहीये. भगवा हा भगवाच आहे, तिरंग्यामध्ये पण भगवाच आहे. तिरंगा हा देशाचा आहे, दोन्ही आमच्या हातात आहेत, तर गैर काय त्याच्यात. धन्यवाद आदित्यजी, आपण सविस्तर वेळ दिलात आणि या संवादासाठी आम्हाला वेळ उपलब्ध करून दिल्यासाठी.